नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धकला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जे की संगमनेरमध्ये स्थित आहे व एक टॉपचं BAMS कॉलेज मानलं जातं याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत। आता प्रामुख्याने संगमनेर शहरामध्ये जे की अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमध्ये येतं साधारण एक 5 ते 6 BAMSचे कॉलेजेस आहेत। आता यामध्ये सिद्धकला आयुर्वेदिक कॉलेज एक चांगल्या प्रकारचं व उत्कृष्ट दर्जाचे कॉलेज आहे। या कॉलेजच्या सीट्सचा विचार केला तर या कॉलेजमध्ये सर्व मिळून 100 सीट्स येतात। त्याच्यामध्ये आता याच्या व्यतिरिक्त PG सीट सुद्धा अवेलेबल आहे जे डिफरंट कोर्सेससाठी आपण करू शकतो। आता याच्यामध्ये साधारण 15 मॅनेजमेंटच्या सीट्स व 85 मेरिटच्या सीट्स आहे। अशा प्रकारे टोटल 100 सीट्स इथे अवेलेबल आहे। मुलांसाठी व मुलींसाठी हॉस्टेलच्या जे हॉस्टेल आहे ते कॉलेजच्याच कॅम्पसमध्ये अवेलेबल सुद्धा आहे व OPD प्लस IPD चा विचार केला तर 100 प्लस OPD IPD म्हणजे पेशंटच्या बाबतीतही कॉलेज हे उत्कृष्ट दर्जाचे मानले जाते संगमनेरमध्ये। याच्या व्यतिरिक्त तुमचे विद्यार्थी किंवा विद्यार्थी हे अदर साइड म्हणजे जसं की प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा जॉईन करू शकतात। मुख्यतः अनेक प्रकारचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स संगमनेर शहरामध्ये उपलब्ध असल्या कारणाने तुम्ही कॉलेज नंतर किंवा कॉलेज सोबतच जे प्रायव्हेट प्रॅक्टिस किंवा ऑब्झर्वेशन साठी सुद्धा जाऊ शकता। त्यामुळे संगमनेरमध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षणही मिळेल व तुमची प्रॅक्टिसही होऊ शकते। आता स्कॉलरशिपचा आपण विचार केला तर स्कॉलरशिप बॉईज साठी व गर्ल्स साठी जर मुलींचं 8 लाखापेक्षा कमी इन्कम असेल तर त्यांना 100% ट्युशन फीज मध्ये स्कॉलरशिप मिळते व मुलांसाठी जसं कॅटेगरी वाईज डिसाइडेड आहे त्या प्रकारे स्कॉलरशिप मिळते। आता या कॉलेजमध्ये विचार केला तर टीचिंग असेल, लायब्ररी असेल, अदर फॅसिलिटीज असेल या पण उत्कृष्ट प्रकारच्या व उत्कृष्ट दर्जाच्या आहेत। आता साधारण ह्या वर्षीचा जो कट ऑफ आहे कॉलेजचा आपण जर SC ST चा विचार न करता दुसऱ्या कॅटेगरीचा सर्वात पहिल्यांदा विचार केला तर साधारण तुम्हाला एक ह्या कॉलेजसाठी 300 प्लस मार्क्स हवेत व SC व ST साठी ST चा कट ऑफ तर 250 प्लस जाईल व ST साठी 270 प्लस या कॉलेजला सीट्स ह्या अवेलेबल होऊ शकतात। आता याचं फी स्ट्रक्चरचा आपण थोडा विचार केला तर फी स्ट्रक्चर्स मध्ये तुम्ही पाहू शकता की ओपन कॅटेगरीसाठी जर ऍडमिशनच्या वेळेस विचार केला तर 2,20,000 रुपये फीज आहे। OBC ला 1,20,000 तर SCBC साठी 1,10,000 रुपये फीज इथे देण्यात आलेली आहे। आता NRI कोटामधून तुम्ही किंवा IQ कोटामधून ऍडमिशन घेत असाल तर 6,60,000 रुपये IQ कोटासाठी फीज आहे व NRI कोटासाठी फीज ही साधारण तुम्हाला पडेल 11 लाख रुपये। आता याच्या व्यतिरिक्त हॉस्टेलची फीज ही सर्व विद्यार्थ्यांसाठी 40,000 रुपये वार्षिक फी आहे। मेसची फीज ही वेगळी असणार आहे। तर हॉस्टेलचं डिपॉझिट असतं जे की रिफंडेबल आहे 12,500 रुपये व मग बाकीचे चार्ज असतात लायब्ररी डिपॉझिट, लॅबोरेटरी डिपॉझिट, क्वेश्चन मनी वगैरे अशी मिळून इथं तुम्हाला पूर्ण खर्च कॅटेगरी वाईज दिसेल। आता याच्यामध्ये जे गर्ल्स कॅन्डिडेट असतील गर्ल्स कॅन्डिडेटला कमी फीज असते, त्यांना स्कॉलरशिपही अवेलेबल असेल। त्याच्यानंतर जर तुमच्या मुलीला किंवा मुलाला मेरिटमध्ये स्कोर येत असेल व सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर तुम्ही ह्या कॉलेजमध्ये अप्लाय करू शकता। संगमनेर शहरामधील एक टॉपचं कॉलेज आहे। जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग हवी असेल, पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा पेड काउन्सिलिंग म्हणून। तुम्हाला आमचे टीम मेंबर संपर्क साधतील व तुमच्याशी चर्चा करून आपण एक चांगल्यातलं चांगलं कॉलेज किंवा ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतं याचा आपण नक्कीच विचार करू। अदर काही तुमचे डाऊट्स असतील तर नक्कीच आम्हाला विचारा, आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील। आपलं ऑफिस हे पुण्यामध्ये सोमवार पेठ व संगमनेर शहरामध्ये आहे। काय अडचण असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा। काही डाऊट्स असतील आमचे टीम मेंबर्स नक्की तुमचे सॉल्व्ह करतील। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ।